अहिल्यानगर राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा संघटनेच्या वतीनं ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात आणि विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ख्रिश्चन बांधवांवर वारंवार अन्याय होत असून चर्च आणि प्रार्थना स्थळावर हल्ले आणि पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करून निर्दोष लोकांना जेलमध्ये पाठविणे, तसेच जातपात या आधारावर भेदभाव करून धर्माधर्मात दंगा घडविणे, आदिवासींमध्ये घुसखोरी करून धार्मिक आणि सामाजिक बहिष्कार यासारखे खेळ खेळणे, ईसाई धर्मावर आस्था आणि विश्वास असणाऱ्या व्यक्तींचा मृतदेह सन्मानपूर्वक दफनविधी न करू देणे असे अमानवीय कृत्य केले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। माझं नाव बाळासाहेब पाडळे, राहणार निंबळक। आम्ही जे आहोत की सर्व अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही इकडे झालो आहोत की ज्या गेल्या काळामध्ये ख्रिस्ती चर्चवरती होणारे हल्ले, ख्रिस्ती लोकांवरती होणारे खोटे आरोप आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांची छळवणूक त्रासदायक, त्याचप्रमाणे त्यांना दबावाखाली आणणं, आमच्यावर जे दलित आहेत त्यांच्या देखील मोठ्या अत्याचार होणं, ही गोष्ट आमच्या व्यस्त झालेली आहे। त्यासाठी भारतीय ख्रिश्चन भारतीय महामोर्चा आणि बामसेफ माननीय निसर्ग साहेब यांच्या वतीनं हे देशव्यापी आंदोलन आम्ही छेडत आहोत। यासाठी आम्ही निसर्ग साहेबाला आम्ही निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजाला, आमच्या पालकवर्गांना, आमच्या बिशप लोकांना किंवा आमच्या गरीब लोकांना कोणत्या प्रकारचा अत्याचार होऊ नये, कोणत्या प्रकारचा त्या त्रास त्याला होऊ नये, ही जबाबदारी सरकारला स्वीकारावी आणि आम्हाला सर्वतोपरी संरक्षण मिळावं आमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी। आणि आमच्या धर्माच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आम्ही प्रामाणिकपणे आणि विश्वासपणे करतो, तर आमचा धर्म हा शांती धर्म आहे। आतापर्यंत आमच्याकडून कोणालाही कसल्या प्रकार त्रास झाला नाही आणि आम्ही त्रास दिलेला नाही, पण यापुढे जर आम्हाला त्रास दिला आणि अशा गोष्टी जर आमच्या देशाला, तर हे आमचं एकीकरण जे आहे याला फार मोठं आंदोलनामध्ये रूपांतर होईल आणि या काळामध्ये आम्ही एकजुटीने उभे राहू, लढू आणि आमच्या समाजाकरता नितांत आम्ही काम करू। माझं नाव आहे बिशप तानाजी आनंदा पाडळे, राहणार निंबळक, सुवार्थ प्रसार अवघड सेवा संघ चर्च अध्यक्ष संस्थापक। मला सांगायचं आहे, ज्या हेतूने मी इथं आलो आहोत, आपण ऐकलेलं आहे की ख्रिस्ती लोकांवरती होला अत्याचार, अन्याय, धर्मांतर, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत। आज मला तुम्हाला सांगून जायचं आहे, आम्ही सर्व जे आहोत जे ख्रिस्ती समाज आहे, ख्रिस्ती लोक आहेत, भारतीय रहिवासी आहेत, लक्षात ठेवा। आम्हाला अधिकार सर्व गोष्टी आहेत, देवाच्या लोकांना लक्षात ठेवा। आजचा दिवस जो आहे आम्ही काय निवडला प्रियानो, काय आम्ही योजना केल्या, सिद्धांत हा आहे की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। जे ख्रिस्ती बांधवावरती होणारे अन्याय किंवा दडपशाही, मला सांगायचं चर्चवर हल्ले, पालकावर हल्ले, मला पटवून द्यायचं आहे सरकारला। आम्ही हे विनंती करत आहोत, आमचा धर्म हा शांतिप्रिय आहे, शांतिप्रिय आहे। आतापर्यंत आमच्या कोणत्या धिंगाणा केला नाही, गडबड केली नाही। माझा एक दावा आहे, देवाच्या लोकांना लक्षात ठेवा, आम्हाला सांगायचं आहे सरकारला, कृपया एक लक्ष द्या। माझं नाव सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे। आज आम्ही सर्वजण राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आयोजित इथं आंदोलन करत आहोत। तर आमच्या मागण्या आम्ही आयुक्त साहेबांना अशा देणार आहोत की जे काही ख्रिस्ती समाजावरती अन्याय अत्याचार होतात, खोटे गुन्हे दाखल होतात, दरवेळेस जिथं जिथं प्रार्थना सभा असती तिथं काही गुंड लोक येऊन धर्मांतर करतात म्हणून प्रार्थना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि थांबवल्याच्या नंतरून गुन्हा दाखल केल्या गेल्याच्या नंतरून आमच्यावरच गुन्हे दाखल होतात। तर आम्ही सर्वजण आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी याच्यासाठी आलेलो आहोत की आमच्या ज्या मागण्या आहेत ते कलेक्टर साहेबांनी शासनापर्यंत पोहोचवावे। आज राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक ख्रिश्चन धर्मगुरू यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत, ते काय करतात नेमकं, ते शांततेचं काम करतात ना, देवाची वाटच सांगतात ना, ते काय वेगळं तर काय करत नाही ना, त्यांचे हल्ले का। आम्ही अनेक पास्टरांच्या मागे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून उभे राहिलो. त्यांच्या होणारा अन्याय अत्याचार त्याच्यासाठी रस्त्यावर उतरलो. यापुढे जर कोणत्याही पालकावर पास्टरवर जर अन्याय अत्याचार झाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अपक्ष शांत बसणार नाही हे जाहीर सांगतो. जर कोणाची हिंमत असेल तर आम्हाला बोलून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून दाखवा. त्यांना जसं तसं उत्तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल. यावेळी ख्रिश्चन समाजाचे बिशप तान्हाजी पाडळे, बिशप अशोक पाडळे, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे अध्यक्ष पास्टर बाळू पाडळे, सेक्रेटरी पास्टर जोसेफ वैरागर, रेव्हरंड जे.आर. वाघमारे, जॉन पडवळे, पास्टर विजय काकडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे, RBIचे सुशांत म्हस्के, सुनील बनसोडे, पास्टर आशिष सावंत, पास्टर विजय सावंत, पास्टर इलियज पगारे, ब्रदर मार्क्स वंजारे, पास्टर सुनील शिंदे, रवी ठोंबरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.